जय संविधान। काल जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री सन्माननीय शंभूराज देसाई साहेबांशी वाईतील गोसावी समाजातल्या युवकांवरती झालेला प्राणघातक हल्ला, त्यामध्ये एकाला 21 पडलेले टाके, तरीही वाई पोलीस चौकीचे सिनियर पीआय बाळासाहेब भरणे 307चा गुन्हा दाखल करत नाहीत म्हणून भयभीत झालेल्या गोसावी समाजाच्या न्याय हक्कासाठी आम्ही आंदोलनाचा भूमिका घेतली आणि कालच्या पूर्वसंध्येला जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांबरोबर आमची गाठभेट झाली। त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पालकमंत्री महोदयांनी SP साहेबांना फोन करून सूचना केल्यात आणि गुन्हा दाखल करण्याचं सूचित केलं। त्यानंतर काल सायंकाळी SP कार्यालयातून मला फोन आल्याने आज 11 वाजता SP साहेबांनी भेटायला बोलवलं म्हणून सांगितलं। आम्ही इथं 10:30 वाजल्यापासून होतो, मात्र कसं काय आम्हाला समजत नाही नेमकी बातमी लिकेज कशी होते। विरोधक ज्या मुलांनी या मुलांना मारहाण केली, ज्यांनी गंभीर जखमी केले, ते गुन्हेगार सुद्धा, मारहाण करणारे समाजकंटक सुद्धा या क्राऊडमध्ये होते। अचानकच 300 ते 350 लोकांचा क्राऊड जमाव हा SP कार्यालयाच्या बाहेर आला, SP कार्यालयापाशी जमा झाला। आम्ही आत जात असताना आमच्याकडे बघून घेतो, खून करतो, निभार मारतो, सोडत नाही, अशा प्रकारच्या वल्गना झाल्या। तदनंतर कसलीही परवानगी न घेता सदर जमा हा SP कार्यालयात वरती गेला, वरनं परत खाली आला। आम्हाला जवळजवळ 1च्या दरम्यान SP साहेबांनी भेट दिली, SP साहेबांची साधक बाधक चर्चा केली। मात्र हा प्रश्न अनुत्तरच राहिला की हा क्राऊड इथे जमा झाला कसा। काल PI भरणे साहेबांना ज्यावेळेला मी भेटायला गेलो, त्यावेळेला PI भरणे साहेबांनी आम्हाला ऑफिसमध्ये ठेवून PI भरणे साहेब बाहेर आले तर हा 70 ते 80 लोकांचा जमा झाला। आमचं स्पष्ट म्हणणं आहे की सिनियर PI बाळासाहेब भरणे हे विरोधकांच्या संपर्कात आहेत, त्यांना फोन करून ते जमा करतायत आणि आमच्यावरती दबाव आणण्यासाठी लॉबी तयार करतात, क्राऊड तयार करतात। त्यामुळं मगाची सिच्युएशन इतकी विचित्र होती की LCBचे पोलीस असतील, गोपनीय विभागाचे पोलीस असतील, त्यांच्याही बाब लक्षात आलं, त्यांनी पोलीस बंदोबस्त वाढवला। मी प्रत्यक्ष SP साहेबांना त्यांच्या पोर्चमध्ये खाली बसून SP साहेबांना मी तात्काळ मेसेज सेंड केला आणि त्या मेसेजमध्ये SP साहेबांना सांगितलं की आमच्या जीविताला धोका आहे, आमच्या जीविताला काही होऊ शकतं, कारण इथं क्राऊड अचानकच जमा झालाय आणि या क्राऊडला कसं काय माहीत झालं। SP साहेबांना पटवलं, सर आपण बोलवल्याप्रमाणे आम्ही प्रमुख 10 पदाधिकारी पीटीसह 11 वाजता आपल्याला भेटण्यास आलेलो आहे, मात्र त्याच वेळी सामनेवाले जवळपास 300 लोकांच्या जमावाने आपल्या कार्यालयाच्या बाहेर आहेत। आम्ही न्याय हक्कासाठी संवैधानिक मार्गाचा अवलंब करत आहोत, मात्र सामनेवाले आमच्यावर दबाव आणण्याच्या हेतूनेच भीतीदायक भयभीत वातावरण करत आहेत। माझ्यावर आता माझ्या पक्ष कार्यकर्त्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आम्ही आपल्या कार्यालयाच्या खाली आहोत याची नोंद घ्यावी। हे सर्व सिनियर PI बाळासाहेब भरणे ठरवून करत आहेत। काल वाई पोलीस स्टेशनला सुद्धा असाच प्रकार घडला आहे। हा मेसेज SP साहेबांना मी तात्काळ केला, सोशल मीडियावरती टाकला, व्हॉट्सअपला, फेसबुकला टाकला। त्यानंतर SP साहेबांची आता भेट झाली। SP साहेबांनी वाई पोलीस चौकीला सक्त सूचना दिलेल्या आहेत। आतापर्यंत घडलेला घटनाक्रम, केलेले गुन्हे दाखल, काय पद्धतीने दाखल केलेत, ज्याला मारहाण झाली त्याचा जबाब, त्याच्या जबाबातून किती लोकांची नावं येतात, सगळी माहिती घेऊन 26-27 तारखेपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागेल किंवा 26 तारखेपर्यंत न्याय देतो हे शाश्वत कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख साहेबांनी केलेलं आहे। मात्र लोकशाहीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जर एवढा बेकायदेशीर जमाव जमत असेल, क्राऊड जमत असेल, तर हा क्राऊड नेमकं काय साध्य करू इच्छितो, म्हणजे नेमका याला काय साध्य करायचंय, तर एखाद्याला जिवंत मारलं, एखाद्याला जिवंत जाळलं, एखाद्याचे हातपाय मोडले तरी सुद्धा कुणी तक्रार करायची नाही, गप गोमानं सोसायचं, ही अशी सातारा जिल्ह्यामध्ये चाललेली सध्याची परिस्थिती आहे। त्यामुळं SP साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की त्या मुलावरती 307 अंतर्गत कारवाई व्हावी। ज्याला 21 टाके पडलेत, तो ज्यांची नावं सांगतोय त्यांच्यावरती 307 अंतर्गत कारवाई व्हावी, रायटिंगचे गुन्हे दाखल व्हावेत। गोसावी समाजाला, वाईतल्या भयभीत पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावं आणि सिनियर PI बाळासाहेब भरणे यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात यावी। याही पलीकडे जाऊन मी RPIचा सातारा जिल्हाध्यक्ष आणि माझ्यासोबत असणारा तमाम माझा पदाधिकारी, कार्यकर्ता, महिला वर्ग यांच्या कुणाच्याही केसाला धक्का लागला तर याची सगळी जबाबदारी वाई पोलीस चौकीचे सिनियर PI बाळासाहेब भरणेंची राहील, कारण त्या माणसाला जातीय दंगली घडवायच्या आहेत, स्वतःची चूक झाकण्यासाठी अनेक चुका करायच्या आहेत, म्हणून त्या व्यक्तीकडून हा प्रकार घडला जातोय, जमाव जमवला जातोय, वातावरण दूषित केलं जातंय। या शब्दावर आम्ही ठाम आहोत। मात्र RPIचा कार्यकर्ता, शिवाचा मावळा आणि बाबासाहेबांचा
अनुयायी म्हणून एक वचन देतो, गोसावी समाजाला जो पण न्याय भेटत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष संजय गाडेचा मर्डर झाला तरी या प्रकरणातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माघार घेणार नाही याची ग्वाही देतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान. त्याबद्दल आमचं दुमतच नाही. गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी जर ते मोर्चा काढत असतील तर त्यांचं स्वागत एसपीने करावं. आम्ही मात्र लोकशाहीच्या संविधानिक मार्गाने जातोय. साधी बाब आहे, आम्ही कुठल्याही आमदाराचं, खासदाराचं, नगरसेवकाचं, पॉलिटिक्स लिडरचं नाव घेतलेलं नाही. आम्ही कुणावर आरोप केलेले आहे. आम्ही फक्त आरोप सिनियर PI बाळासाहेब भरणेंवरती केलेले आहेत. तर एवढं वातावरण चिघळवलं जातंय म्हणजे या सगळ्याच्या पाठीमागं सिनियर PI बाळासाहेब भरणेंचा हात नाही तर अख्खा सहभागाचा आहे हे अधोरेखित होतंय. याची नोंद जिल्हा पोलीस अधीक्षक आणि प्रत्यक्ष आम्ही आयजीनला कळवलेलं आहे, त्यांनी घ्यावी. त्यांनी मोर्चा कसा काढायचा हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र या कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही, प्रचलित कायद्यानुसार 307चे गुन्हे दाखल झाले नाहीत, तर सकाळीच जो जखमी आहे त्याची बायको इथं शेजार उभी आहे, तिनं सकाळी सांगितलं मी लहान लेकरासंघ SP कार्यालयाच्या बाहेर पेटवून घेईन, ही तिची भूमिका आहे. त्यामुळे कुणी मोर्चा काढावा, लोकशाहीत त्यांना अधिकार आहे. आम्ही कुणावरही टीका टिप्पणी करणार नाही. नव्हे, आमचा वाद कुणाबरोबर नाहीच. आमचा वाद जातीवाचक सिनियर PI बाळासाहेब भरणे विरुद्ध गोसावी समाज, दलित समाज असा स्पष्टपणे असताना याला कुणीही जाती रंग देण्याचा प्रयत्न करू नये.